नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातलं एक छोटंसं पण अतिशय पवित्र गाव नैताळे। नमस्कार, मी हर्षल। मी इतिहास शिकवत नाही, मी तो पुन्हा जगायला भाग पाडतो। मी आलोय अशा जागी जिथे इतिहास फक्त पुस्तकात नाही तर लोकांच्या श्वासात, शब्दात आणि श्रद्धेत जिवंत आहे। हे ठिकाण म्हणजे नाशिक जिल्ह्यातलं नैताळे गाव आणि इथली ओळख म्हणजे मतोबा महाराज। कुणी म्हणतं ते संत, कुणी म्हणतं ते साधू, पण गावकऱ्यांसाठी ते अजूनही घराघरातल्या प्रत्येक संकटावर उपाय देणारे आपलेच महाराज। त्यांनी इथे 9 पवित्र तळे उभे केले, गावाला पाणी दिलं, शेतकऱ्यांना बळ दिलं आणि आजारी लोकांना औषध नसेल तर आशा दिली। त्यांची समाधी आजही या नैताळ्यात जिवंत आहे। म्हणूनच इथे आल्यावर कुणालाच वाटत नाही की हे फक्त एक मंदिर आहे, हे तर श्रद्धेचं जिवंत ठिकाण आहे। दरवर्षी हजारो भक्त इथे येतात, पण मी आलोय इथे इतिहास जपायला नाही, त्याला पुन्हा जगायला। मतोबा महाराज हे सुद्धा या नाथ संप्रदायाशी जोडले जातात। लोकश्रद्धेनुसार त्यांनी नवनाथ परंपरेमधून योग साधना शिकली आणि तीच साधना पुढे नैताळ्याच्या मातीत उतरवली। नवनाथ संप्रदायाचा आत्मा म्हणजे सेवा आणि तप, आणि मतोबा महाराजांनी तीच शिकवण आपल्या हातानं जिवंत ठेवली। म्हणूनच आज नैताळ्यात त्यांच्या समाधीस्थळी पाऊल ठेवताना असं वाटतं इथे नवनाथ परंपरेची छाया अजूनही पसरलेली आहे। गावकरी अजूनही सांगतात मतोबा महाराज हे नवनाथांच्या मार्गाने चालले, म्हणूनच इथे संकट आलं तरी गाव धैर्याने उभं राहतं। त्यामुळे इथे 9 तळे आहेत, याला नवनाथांची कृपा मानली जाते। गावातील लोकांना संकटातून तारणारे, रोगराईपासून संरक्षण करणारे आणि प्रेमाने मार्ग दाखवणारे महाराज आजही लाखो भक्तांच्या मनामध्ये जिवंत आहेत। मतोबा महाराजांनी एकच संदेश दिला, आपण निसर्गाशी, मातीशी आणि माणुसकीशी नातं जोडलं पाहिजे। त्यांचं आयुष्य हे सांगतं की माणूस कोणत्याही स्थितीत असो, जर मन शुद्ध असेल तर तो स्वतःलाच नाही तर तो हजारो लोकांना तारू शकतो। हे मंदिर फक्त एक वास्तू नाही, इथे प्रत्येक दगडात, प्रत्येक फुलात आणि प्रत्येक फेरीत मतोबा महाराजांचा आशीर्वाद जिवंत आहे। आज इथे आहे त्यांची जागृत समाधी, जिथे दररोज कित्येक भक्त नवस मागतात आणि समाधान घेऊन परत जातात। मतोबा महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया। व्हिडिओ आवडल्यास पेजला फॉलो करा व शेअर करायला विसरू नका। असेच आध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी जोडून राहा माझ्यासोबत। तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।